कराड तालुक्यात सलग 3 तास पावसाची हजेरी, तालुक्यातील जनजीवन विस्कळीत, महामार्गावर साचलं पाणी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात वाहनाला लागलेली आग, सुदैवाने जीवितहानी नाही। मंत्री छगन भुजबळ शनिवारी वडीगोद्रीला जाणार, ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची घेणार भेट। नवी मुंबईत ऐरोलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतीय दुकानदाराला चोप, उद्धटपणे बोलून मराठी गाणी वाजवायला नकार दिल्यानं मनसेकडून मारहाण। लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच खासदार सुप्रिया सुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला, मंदिर समितीकडून सुळेंचा सत्कार। ओबीसी समाजाचा प्रतिसाद पाहून लक्ष्मण हाकेंना अश्रू अनावर, हा पुरोगामी महाराष्ट्र नाही, आम्हाला दुय्यम वागणूक मिळते, हाकेंचे भावनिक उद्गार। पुण्यात पोलीस भरतीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रवींद्र धंगेकरांचा पाठिंबा, आंदोलक विद्यार्थ्यांची धंगेकरांनी घेतली भेट। वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे बच्चू कडूंनी टोचले कान, शेतातील रोहित्र 1 महिना दुरुस्त का होत नाही, अधिकाऱ्यांना विचारला जाब। आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमधल्या खासगी रुग्णालयातील काही बेड भाविकांसाठी राखीव ठेवणार, वारकऱ्यांसाठी प्रथमच आरोग्य विभागाचं खास नियोजन। पालखी सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखी आणि रथाचं चकाकी देण्याचं काम सुरू, तुकोबांचा पालखी सोहळा 29 जूनला पंढरपूरकडे करणार प्रस्थान। जोरदार पावसामुळे नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर 3 मध्ये कारवर कोसळलं झाड, सुदैवाने जीवितहानी टळली। कल्याण डोंबिवलीत आज सकाळपासून धो-धो पाऊस, पिसवली गावात 200 ते 250 घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटातल्या मुख्य धबधब्यावर पर्यटकांच्या 2 गटात राडा, आंबोली पोलिसांकडून 29 पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल। नंदुरबारच्या धाडगावमध्ये गटाराच्या पाण्यानं रस्त्यावर मोठा खड्डा, रस्त्याच्या दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा। रायगड जिल्ह्यात पाली खोपोली रस्त्यावर झाड पडलं, वाहतूक बंद, नागरिक रस्त्यातच अडकले।